हाय गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे बेंटो केक. तर हा केक माझा आधी अर्धा बनवून झाला होता, पण मी म्हटलं की चला हा डिझाईन तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून. तर अर्धा केक झाल्याच्या नंतर एक लेअर राहिला होता 300 ग्रॅममध्ये. 2 लेअरमध्ये आरामात 300 ग्रॅमचा केक आपला रेडी होतो. प्लस त्याचे आपले जे केकचा स्पॉन्ज आहे ना, तो चांगला असा जाड आहे किंवा थिक आहे. ठीक आहे. तर नंतर हे चॉकलेटमध्ये आहे, डस्ट ट्रफलमध्ये. तर शुगर सिरपने सोक करायचं, गनाश टाकायचं स्पॉन्जमध्ये. मी स्पॉन्जमध्ये टाकते आणि क्रीममध्ये पण असतं, पण एक्स्ट्रा टेस्ट पाहिजे असेल, तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डर पाहिजे असतील तर या पद्धतीने नक्की ट्राय करा. आणि हा केक आपण लगेच कस्टमरला देणार आहोत. तर त्या पद्धतीने आपण इथं पटकन बाउलमध्ये क्रीम घेतलेली आहे मी. त्याच्यामध्ये थोडासा पर्पल आणि थोडंसं पिंक असे 2 कलर मिक्स करून आपल्याला एकदम असा कलर बनवायचा आहे. तर थोडंसं खाली सांडलेलं आहे, तर इग्नोर करा. तर अशा प्रकारे हा कलर आपल्याला तो बर्गंडी टाईप कलर आहे ना, तो बनवायचा आहे. तर बर्गंडी कलर कसा बनवायचा तर पाहू शकता, थोडंसं लाईट आहे, कारण केकमध्ये जो डिझाईन कस्टमरने पाठवलेला होता तो पण लाईटच आहे. आणि त्याच्यामध्ये एकदम थोडंसं ॲड करायचं आहे न्यूट्रल जेल. तर त्याने काय होतं, शाईन येते. तर जास्त आपण ज्यावेळेस कलर ॲड करतो ना, तर क्रीमचं ना टेक्स्चर जरासं चेंज होतं. तर असं कलर पाहिजे असेल तर नंतर आपण हाच पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेणार आहे. आणि ठीक आहे, नंतर आपण पायपिंग बॅगने रोलिंग करून घेणार आहे. ठीक, अशा प्रकारे. तर त्याने काय होतं, एकदम परफेक्ट एकसारखी डिझाईन येते, शाईन येते आणि फिनिशिंग पण एकसारखी येते. त्याला आपण फ्रॉस्टिंग बोलू शकतो. परफेक्ट फ्रॉस्टिंग येते पायपिंग बॅगने जर तुम्ही क्रीम. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण पॅलेट नॅपने क्रीम लावायला जातो, क्रीममध्ये आतमध्ये क्रीम चॉकलेट असल्यावरती, तर ते मिक्स होण्याची शक्यता असते. तर त्याला अशा पद्धतीने करू शकता की जेणेकरून ते मिक्स होणार नाही आणि आपल्या केकला परफेक्ट फिनिशिंग येते. आणि कुठेही चॉकलेट आतली क्रीम बाहेर येत नाही ना, बाहेरची क्रीम आतमध्ये जात नाही, एवढी ही गॅरंटी असते याच्यामध्ये. तर इथं व्हिडिओमध्ये थोडासा लाईट दिसतोय, पण तो थोडासा डार्क आहे. तर नंतर आपण आतमध्ये थोडंसं राऊंड आहे. तर पाहू शकता तुम्ही, बेंटो केकमध्ये बऱ्याच डिझाईनमध्ये आतमध्ये राऊंड केलेला असतं. आणि हा आहे बटर पेपर. तर बटर पेपर थोडंसं कट करून घेणार आहे आणि त्याच्यावरती आपल्याला केक ट्रान्सफर करायचा आहे. नंतर आपल्याला त्याला बेंटोच्या बॉक्समध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. तर इथं थोडंसं लक्ष देऊन करायचं, जेणेकरून काय होतं की केक थोडासा स्लिप होण्याची शक्यता असते, म्हणजे थोडंसं डॅमेज वगैरे होण्याची शक्यता असते. तर केक डब्यामध्ये ठेवून नंतर आपण राहिलेली डिझाईन करणार आहे. तर कस्टमरचं नाव टाकायचं होतं इथं, फक्त आधी हॅपी बड्डे सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर परत त्यांनी कॉल करून सांगितलं की दुसरं एक नाव टाकायचं आहे, मैत्रिणी करत. ठीक आहे. तर मग ते नंतर टाकलेलं आहे. आणि एकदम छोटे छोटेसे हार्ट्स आहेत, एकदम सिम्पल डिझाईन आणि खूप लोकांना आवडतात या हार्टवाल्या डिझाईन. तर खूपच म्हणजे ट्रेंडिंगमध्ये आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, ते बिलकुल फ्री आहे. आणि लाईक करायला विसरू नका, लाईक करायला पण फ्री आहे. 1 रुपया पण तुम्हाला द्यायची गरज नाही आहे. ठीक आहे. आणि शेअर नक्की करा तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला व फेसबुकला, इंस्टाग्रामला शेअर केलं तर बरं होईल. ठीक आहे. अशा प्रकारे इथं आपला फायनल लुक रेडी झालेला आहे. आणि त्याच दिवशी मला दुसरी एक ऑर्डर होती बेंटो केकची, हजबंडच्या बड्डेसाठी एका वाईफने बनवलेला होता तो बेंटो केक. हा स्पेशल आहे, द बेस्ट हजबंड अँड डॅड. थँक्स फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओसोबत आणि नेक्स्ट नवीन डिझाईनसोबत. बाय.